आजच्या चर्चेची सुरुवात आपण 3 मोठ्या शब्दाने करूया. प्रेम, चॉईस बरोबर. आणि न्याय. खूप मोठे शब्द आहेत हे. हो, आणि आपण हे नेहमीच वापरतो. पण आज आपण ज्या सोर्स मटेरियलमध्ये खोलवर जाणार आहोत, ते काही धर्मशास्त्रीय ग्रंथ आहेत. आणि हे ग्रंथ या 3 शब्दांना एका मोठ्या वैश्विक डिझाईनचा भाग मानतात. बरोबर. आपलं आजचं मिशन हे की या ग्रंथानुसार हे तिन्ही शब्द एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे उलगडून पाहणं. हे ग्रंथ विश्वाच्या काही सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. प्रेम म्हणजे काय? आपल्या निवडीला खरंच काही अर्थ आहे का? आणि या सगळ्याचा शेवट कसा होणार आहे? अगदी. त्यांचा दृष्टिकोन खूप खूप विशिष्ट आहे आणि तो समजून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरू शकतं. मग आपण या विचारांशी सहमत असू किंवा नसू. चला तर मग सुरुवात करूया. याची सुरुवात एका खूप मूलभूत विचाराने होते. या स्रोतांनुसार संपूर्ण निर्मितीचे अस्तित्व हे पुत्रासाठी आहे. पुत्र. हो. आता पुत्र म्हणजे इथे केवळ एक व्यक्ती नाही, तर एक तत्व आहे. पित्याचा प्रेमाचा केंद्रबिंदू. या ग्रंथांनुसार पित्याचे पुत्रावरील प्रेम इतकं अमर्याद आहे की तेच सर्व निर्मितीचं आणि जीवनाचं मूळ स्रोत बनतं. अच्छा. आणि पित्याकडून मिळणारे जीवन ते केवळ या पुत्राद्वारेच सर्व प्राण्यांपर्यंत पोहोचते. ओके, म्हणजे पित्याचं प्रेम हे एका चॅनलमधून म्हणजे पुत्राद्वारे संपूर्ण निर्मितीकडे वाहतं. मग मग याचा अर्थ असा होतो का की जर कोणी त्या चॅनललाच ब्लॉक केलं, म्हणजे पुत्राला नाकारलं, अगदी. ते एका अर्थाने. ते जीवनालाच नाकारण्यासारखं आहे? हो, बरोबर. तुम्ही मुद्दा अचूक पकडला आहे. पुत्राला नाकारणं म्हणजे पित्याच्या प्रेमाला आणि पर्यायाने जीवनाच्या मूळ स्रोतालाच नाकारणं. आणि त्याचा परिणाम? आणि या नकाराचा जो अटळ परिणाम होतो त्यालाच हे ग्रंथ न्याय किंवा शिक्षा म्हणतात. तो काहीतरी बाहेरून लादलेला दंड नाही, तर केलेल्या निवडीचा एक नैसर्गिक परिणाम आहे. इथेच गोष्ट खूप रंजक होते. कारण जर निवडीचे इतके मोठे परिणाम असतील, तर ती निवड किती किती खरी आणि स्वतंत्र असली पाहिजे. बरोबर. या स्रोतांमध्ये स्वतंत्र इच्छेच्या म्हणजे फ्री विलच्या संकल्पनेवर प्रचंड जोर दिला आहे. आणि हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आदम आणि हेलेल यांची उदाहरणं दिली आहेत. हो. सुरुवात हेलेलपासून करूया. या ग्रंथांमध्ये हे नाव अनेकदा लुसिफरसाठी वापरलं जातं. तो एक असा प्राणी होता ज्याला सौंदर्य, बुद्धी सगळं काही दिलं गेलं होतं. पण त्याने देवाच्या सौंदर्याकडे पाहण्याऐवजी स्वतःच्या प्रतिबिंबावर लक्ष केंद्रित केलं. म्हणजे तो स्वतःच्याच प्रेमात पडला आणि गर्विष्ठ झाला. ही त्याची निवड होती. पण इथे एक प्रश्न उभा राहतो, जो अनेकांना पडतो. जर एका प्रेमळ देवाला माहीत असेल की कुणीतरी एक विनाशकारी निवड करणार आहे, तर तो हस्तक्षेप का करणार नाही? बरोबर. गप्प बसून सगळं बघत राहणं हे प्रेमाचं लक्षण कसं असू शकतं? यावर काही भाष्य आहे का या ग्रंथांमध्ये? हा एक खूप महत्वाचा आणि स्वाभाविक प्रश्न आहे. आणि या स्रोतांचा युक्तिवाद असा आहे की खरी स्वतंत्र इच्छा असेल तर चुकीची निवड करण्याची शक्यताही असलीच पाहिजे. अच्छा. याला तुम्ही असं समजू शकता. देवाने माणसाला एक गाडी दिली ज्यात पेट्रोल पूर्ण भरलेलं आहे आणि एक नकाशाही दिला, पण तो स्वतः स्टिअरिंग व्हील पकडणार नाही. राईट. तुम्ही गाडी कुठेही न्या, पण तुम्ही कुठे पोहोचता किंवा गाडीचा अपघात होतो याची जबाबदारी तुमचीच. जबरदस्तीने योग्य मार्गावर चालवणं म्हणजे प्रेम नव्हे, तर नियंत्रण झालं. बरोबर? बरोबर. आणि या स्रोतांनुसार देवाला नियंत्रक नाही तर प्रेमी व्हायचे. अगदी बरोबर. वा, ही अॅनालॉजी खूप प्रभावी आहे. मग आदामच्या बाबतीत काय घडलं? त्याची निवड कशी वेगळी होती? आदामला एक स्पष्ट आज्ञा होती. बरे वाईट जाणणाऱ्या झाडाचे फळं खाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. पण आदामने हवेवर म्हणजे ईव्हवर असलेल्या प्रेमामुळे देवाची आज्ञा मोडली. म्हणजे इथे मुद्दा फक्त आज्ञा मोडण्याचा नाही. देवाने त्याला थांबवलं नाही. म्हणजे दोन्ही प्रकारांमध्ये, हेलेलच्या गर्वामध्ये आणि आदमच्या मानवी प्रेमामध्ये, निवड पूर्णपणे स्वतंत्र होती आणि देवाने त्या निवडीचा आदर केला. आणि इथेच एक महत्वाचा मुद्दा या ग्रंथामध्ये मांडला आहे की स्वतंत्र इच्छा केवळ प्रेमानेच परिपूर्ण होऊ शकते, शिक्षेने नाही. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की शिक्षा ही फक्त तुमच्या निवडीचा परिणाम दाखवते. ती तुमची इच्छा बदलू शकत नाही. ओके. भीतीमुळे तुम्ही कदाचित वरवर वागणूक बदलाल, पण तुमचं मन बदलणार नाही, की नाही? बरोबर. या ग्रंथानुसार खरी आणि परिपूर्ण निवड तेव्हाच होते जेव्हा एखादी व्यक्ती भीतीपोटी नाही तर प्रेमापोटी देवाची निवड करते. जेव्हा तुमची इच्छा आणि देवाची इच्छा एक होते, तेव्हाच स्वतंत्र इच्छा तिच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचते.
म्हणजे शिक्षा ही एक डेड एंड आहे. बरोबर. तर प्रेम हे विकासाचं आणि परिपूर्णतेचे इंजिन आहे. ओके. स्वतंत्र निवडीचा हा मुद्दा खूपच स्पष्ट झाला. पण आता मात्र हे प्रकरण माझ्या डोक्यावरून जायला लागले. का? कारण याच स्रोतांमध्ये मी पूर्वनियती किंवा प्री डेस्टिनेशन बद्दल वाचलं. म्हणजे देवाने निर्मितीच्या आधीच काहींना निवडलं होतं. हे तर पूर्णपणे विरोधाभासी वाटतं. माझी निवड स्वतंत्र कशी असू शकते जर सगळं आधीच ठरलेलं असेल? आणि तुम्ही या सगळ्या चर्चेच्या सर्वात मोठ्या आणि नाजूक मुद्द्याला हात घातला आहे. हम्म. हे ग्रंथ या कोड्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा युक्तिवाद समजून घेणं महत्वाचं आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की देवाने कोणाला निवडायला भाग पाडलं नाही. मग उलट त्याचं ज्ञान काळाच्या पलीकडचं असल्यामुळे कोण काय निवडणार आहे हे त्याला आधीच माहीत आहे आणि त्या व्यक्तीच्या स्वतंत्र निवडीच्या आधारावर देवाची निवड ठरलेली आहे. एक मिनिट. म्हणजे हे असं आहे की देवाने भविष्यात डोकावून पाहिलं, कोण त्याला स्वेच्छेने निवडणार आहे हे पाहिलं आणि मग म्हणाला, ओके, मी यांना निवडतो. हो, साधारणपणे हीच संकल्पना आहे. याला फोर नॉलेजवर आधारित निवड म्हणतात. मानवी जबाबदारी आणि निवडीचं स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी हा फरक खूप महत्वाचा मानला गेला आहे. ओके. यासाठी पॉल आणि यहुदा इस्करियोत यांची उदाहरणे खूप मार्मिक आहेत. पॉल, जो सुरुवातीला ख्रिस्ती लोकांचा कट्टर शत्रू होता, त्यांचा छळ करत होता, तो निवडलेला होता. अच्छा. तर दुसरीकडे यहुदा इस्करियोत, जो येशूच्या सर्वात जवळच्या 12 शिष्यांपैकी एक होता, तो निवडलेला नव्हता. हे तर धक्कादायक आहे. म्हणजे तुम्ही वरवर काय दिसता, कोणत्या गटात आहात, याला काहीच किंमत नाही. अजिबात नाही. निवड त्यापेक्षा खूप खोलवरची आहे. आणि याला अधिक गुंतागुंतीचं बनवणारा एक आणखी मुद्दा आहे. तो कोणता? तो म्हणजे जीवन पुस्तकाचा. या स्रोतांनुसार जीवन पुस्तक म्हणजे देवासोबत सार्वकालिक जीवन जगणाऱ्यांची एक प्रकारची यादी असं समजा. राईट. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की या पुस्तकातून नावे पुसली जाऊ शकतात. काय सांगताय? एक मिनिट. आपण यावर क्षणभर थांबूया. जीवन पुस्तकातून नाव पुसलं जाऊ शकतं, ही कल्पनाच किती जबरदस्त आहे. हो. याचा सरळ अर्थ हा आहे की काहीही दगडावरची रेष नाहीये, सगळं आधीच ठरलेलं नाहीये, तर प्रत्येक क्षणी यात खूप मोठा धोका आणि जबाबदारी आहे. दिस कम्प्लिटली चेंजेस द डायनॅमिक, डझंट इट? हो, हेच या स्रोतांना अधोरेखित करायचंय. तुमची निवड ती अंतिम क्षणापर्यंत महत्वाची आहे. पूर्वनियती असली तरी ती तुमची जबाबदारी काढून घेत नाही. तर मग आपल्यासमोर एक मोठा पेच उभा राहतो. एका बाजूला माणसाची संपूर्ण स्वतंत्र निवड आणि दुसऱ्या बाजूला देवाला असलेली पूर्वसूचना. या दोन्हींचा मेळ कसा घालायचा? या स्रोतांनुसार याचं उत्तर या कथेच्या केंद्रस्थानी मिळतं, वधस्तंभ. तो केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर याच पेचावरचा अंतिम तोडगा म्हणून सादर केलाय. बरोबर. पण इथेही मला एक अडचण वाटतेय. आतापर्यंत आपण प्रेमाबद्दल बोलत होतो आणि अचानक वधस्तंभाला न्यायाचा मानक म्हटलं जातंय. हे ऐकायला खूप कठोर वाटतंय. बरोबर आहे. प्रेम आणि न्याय यांच्यातली ही दरी हे सोर्स मटेरियल कसं सांगतं? हा प्रश्न या सगळ्या व्यवस्थेच्या हृदयात जातो. वधस्तंभ हा एका दुहेरी आरशासारखा आहे. एका बाजूने पाहिला तर तो देवाच्या अमर्याद प्रेमाचं प्रतीक आहे. असं प्रेम जे स्वतःला कुर्बान करायला तयार आहे. हो. जी या प्रेमाचा स्वीकार करतात त्यांच्यासाठी तो तारणाचा पुरावा बनतो. पण त्याच आरशाच्या दुसऱ्या बाजूला न्याय आहे. तो कसा? विचार करा, जे गुन्हेगार देवाच्या या प्रेमाचा, या क्षमेचा गैरवापर करून शिक्षेच्या भीतीशिवाय इतरांवर अत्याचार करतच राहणार असतील, त्यांच्यासाठी काय? हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी वधस्तंभावर प्रकट झालेलं प्रेमच न्यायाचा सर्वात मोठा मानक बनतं. त्या प्रेमाच्या तुलनेत त्यांचं वर्तन किती द्वेषपूर्ण आहे हे स्पष्ट दिसतं. म्हणजे वधस्तंभ हा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तारणाचा पुरावा आहे, तर त्याचा गैरवापर करणाऱ्यांसाठी न्यायाचा पुरावा बनतो. अगदी. ओके. तर मग जे या न्यायाच्या मानकावर अपयशी ठरतात, जे इतरांना त्रास देतात, त्यांच्या अंतिम भवितव्याबद्दल या स्रोतांमध्ये काय सांगितलं आहे? याला जर आपण मोठ्या चित्राशी जोडले तर स्रोत स्पष्ट करतात की जे पापी पश्चात्ताप न करता इतरांवर अत्याचार करत राहतात त्यांचा नाश होणे आवश्यक आहे. नाश? हो. यामागे एक तर्क दिला आहे जो खूप महत्वाचा आहे. जर अशा व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळालं तर त्यांच्यामुळे होणारे दुःखही सार्वकालिक होईल. बरोबर. आणि यामुळे संपूर्ण निर्मितीच एक नरक बनेल, जे देवाचा मूळ उद्देशच नव्हता. म्हणजे निर्मितीला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचा नाश अटळ आहे. हो.
म्हणूनच या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की अशा गुन्हेगारांना अग्नीच्या सरोवरात टाकले जाईल. हं, इथे ते त्यांच्या पापांची किंमत चुकवतील आणि ही शिक्षा त्यांच्या गुन्ह्यांनुसार कमी जास्त असेल. म्हणजे न्यायाचं तत्व इथेही लागू होतं. अच्छा. आणि त्यानंतर त्यांचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट होईल. याला दुसरा मृत्यू असं म्हटलंय. म्हणजे ही शिक्षा सार्वकालिक नाही? नाही, महत्वाचा मुद्दा हाच आहे. शिक्षा भोगल्यानंतर सार्वकालिक जीवन नाही, तर संपूर्ण विनाश आहे. ठीक आहे. तर या सगळ्या न्याय, शिक्षा आणि नाशानंतर या संपूर्ण योजनेचं अंतिम ध्येय काय आहे? या सगळ्याचा अर्थ काय या स्रोतानुसार? अंतिम ध्येय आहे निर्मितीची पूर्तता. पूर्तता. हो, जेव्हा पाप, दुःख, मृत्यू आणि द्वेष यांसारख्या सर्व नकारात्मक गोष्टी पूर्णपणे नष्ट होतील, तेव्हा निर्मिती खऱ्या अर्थाने पूर्ण होईल, जशी ती असायला हवी होती. त्या अंतिम स्थितीत केवळ तेच टिकतील जे प्रेमाच्या आज्ञेचं पालन करतात. कारण प्रेम हेच त्या नवीन निर्मितीचं चलन असेल. अगदी. आणि यात पुत्राची भूमिका काय आहे? त्याची भूमिका मध्यवर्ती आहे. या स्रोतांनुसार निर्मिती त्याला वारसा हक्काने मिळाली आहे. तोच तिला पापाच्या डागांपासून शुद्ध करेल आणि ही शुद्ध झालेली परिपूर्ण निर्मिती तो पित्याला परत अर्पण करेल. आणि त्यानंतर? त्यानंतर एक अशी स्थिती येईल जिथे देव सर्वांमध्ये सर्व काही होईल. म्हणजे देव आणि त्याची निर्मिती यांच्यात कोणताही अडथळा, कोणताही संघर्ष उरणार नाही. एक पूर्ण सुसंवाद असेल. या स्रोतांच्या शेवटी एक खूप गूढ संकल्पना मांडली आहे, जी मानवीय आकलनाच्या पलीकडची असल्याचं ते स्वतःच कबूल करतात. हां, ती म्हणजे पुत्राचे पित्याशी असलेले नाते. हो, त्याचे एक प्राणी बनणे आणि तरीही पित्याच्या समान असणे आणि मग पुन्हा पित्याला अधीन होणे हे समजायला खूप कठीण आहे. पण यातून या योजनेची भव्यता आणि गुंतागुंत लक्षात येते. खरे. खरं तर या सगळ्या चर्चेचा सार एका जबरदस्त विरोधाभासात आहे. या स्रोतांनुसार अमर्याद प्रेमावर आधारलेल्या विश्वाला टिकून राहण्यासाठी त्या प्रेमाला पूर्णपणे नाकारण्याचा पर्याय असणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतंत्र इच्छा हे फक्त एक फीचर नाही, तर या संपूर्ण दैवी नाटकाचं इंजिन आहे आणि त्याचे परिणामही तितकेच टोकाचे आहेत. आणि हे स्पष्ट होतं की निवड करण्याचं स्वातंत्र्य हे एक मोठं वरदान आहे, पण त्याची एक मोठी किंमतही आहे. या स्रोतांनुसार प्रत्येक निवडीचे परिणाम अटळ आहेत. आणि ते प्रत्येकाला स्वतःच भोगावे लागतात. हो, यात कोणतीही सवलत नाही. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतांनुसार स्वतंत्र इच्छा केवळ प्रेमानेच परिपूर्ण होते, शिक्षण नाही. प्रेमाद्वारे निवड परिपूर्ण होण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो? आणि हे तत्व या विशिष्ट धर्मशास्त्रीय संदर्भाच्या पलीकडे आपल्या दैनंदिन जीवनात किंवा इतर वैचारिक प्रणालींमध्ये कसं लागू होऊ शकतं? भीतीऐवजी प्रेमापोटी केलेली निवड खरोखरच अधिक चांगली किंवा अधिक स्वतंत्र असते का? यावर विचार करण्यासारखा आहे.